वुमेन्स डे म्हटलं ना तर आपली चर्चा सगळी बायकांवर होते. बायकांवर होणारा अत्याचार, बायकांवर होणारा अन्याय, त्यांना प्लेजर मिळते की नाही, त्यांचं प्लेजर प्रायोरिटाईज होतं की नाही. पण आज ॲज अ सेक्स कोच, ॲज अ स्त्री, ॲज अ रिलेशनशिप कोच, मला ना आपल्याला काय पाहिजे याच्यावर नाही बोलायचं आहे. पण मला ना पाहिजे की पुरुष एक स्त्रीच्या आयुष्यातलं एक सगळ्यात सुंदर दागिना वाटतो मला. सगळ्यात सुंदर काहीतरी आहे आपल्या आयुष्यात ते म्हणजे आपला पार्टनर, आपला तो पुरुष, आपला नवरा, आपला प्रेमी, आपला पार्टनर. मग त्याच्याबद्दल आजच्या वुमन्स डेवर थोडंसं बोलावंसं वाटतं मला. माझ्या इतक्या 10 वर्षाच्या सेक्स कोचिंगच्या प्रॅक्टिसमध्ये, 20 वर्षाच्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये एका पुरुषाला मी सगळ्यात जास्त हेल्पलेस, सगळ्यात जास्त लाचार, सगळ्यात जास्त बेबस कधी पाहिले माहिती आहे? जेव्हा ते माझ्यासमोर बसून असा घसा चोख होऊन जेव्हा व्यक्त करतात की मॅम वर्ष झालं पण बायको हात पण लावू देत नाही हो, सेक्स तर खूप लांबची गोष्ट आहे, साधी मिठी नाही मारू देत, किस नाही करू देत, स्वतःहून तर कधीच जवळ घेत नाही. असं का मॅडम? लग्नात आहोत, हक्काचं नातं आहे, मग बायकोसोबत सेक्स नाही करायचं तर मग कुणासोबत करायचं? हे जेव्हा प्रश्न एक पुरुष माझ्यासमोर मांडतात तर क्लूलेस शांतपणे ऐकावं लागतं. मला एवढंच म्हणायचं आज वुमन्स डेच्या दिवशी, येस आपण बायका आहोत, आपण लग्न झालं का नाही लग्न झालं का, आपल्याला अधिकार आहे सेक्सला नो म्हणण्याचा. पण मग तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की समोरच्या पार्टनरला पण अधिकार आहे. स्पेशली लग्नात असताना तर समोरच्या पार्टनरला कंप्लीट अधिकार आहे तुमच्या नाही मागचं कारण जाणून घ्यायचा, त्या कारणामागचे काय जस्टिफिकेशन्स आहेत ते समजून घेण्याचं, त्याला काय त्याच्यावर काम करता येतं तर त्यांनी ते काम करावं तर ते कसं करावं ह्याचे इन्स्ट्रक्शन्स तुमच्याकडनं घेणं. मुळात ह्याच्यावर एक ग्रेसफुल संवाद हो असो किंवा नाही असो त्याच्यात ग्रेस असलाच पाहिजे आणि त्याच्यात इंथुझियास्टिक येस असलं पाहिजे आणि ग्रेसफुल नो असलं पाहिजे. आपण नुसतेच पाय पसरून झोपायचं आणि ये बाबा तू उरकून घे, ह्याला हो नाही म्हणत आणि नाही म्हणताना पण तिरस्काराने तुला जमत नाही, तुला येत नाही, तुझ्या मर्दानगी नाही असं काहीतरी त्याला मन दुखेल असं सांगून पण नाही म्हणायची गरज नाही आहे. ती कृती आहे, ती करायची आहे तर कशी करायची आहे, ती नाही करायची तर का नाही करायची, ह्याच्यावर संवाद झाला पाहिजे. आणि पुरुष असो स्त्री असो हा संवाद जिथं ग्रेसफुली होतो तिथं ते नातं निदान फ्रेश आणि टवटवीत राहतं. सेक्स हो किंवा नाही हो, सेक्स झाल्यानेच सगळं होतं असं नाही आहे. पण एका पार्टनरला सेक्स हवा आहे आणि एक पार्टनर स्वतःहून डिसाईड करतं की नाही बाकी सगळ्या नात्यात हे बदल झाल्याशिवाय मी सेक्स करणार नाही. सेक्स न करणं ही पनिशमेंट म्हणून वापरायचा नसतो, तो हतियार म्हणून वापरायचा नसतो. आपण बायकांनी आपली ती आतली मर्दानगी बेडरूममध्ये दाखवायची नसते. पुरुष जेंटलमॅन असतो. जर तुम्ही नाही म्हणताय, जर तुम्ही क्लिअर सिग्नल देत नाही तर तो तुम्हाला हात नाही लावणार. सगळेच पुरुष रेपिस्ट नसतात, सगळेच पुरुष बळजबरी करत नाहीत. इनफॅक्ट मी तर म्हणेन बरेच पुरुष हे पुरुषत्व जपतात, आपला त्यांच्या स्त्रीचा तो मान जपतात. मग आपण आपल्या पुरुषाच्या मर्दानगीचा मान जपला पाहिजे. आपण त्याच्यावर संवाद साधला पाहिजे. आज उद्या वुमेन्स डे आहे, व्हिडिओ मी आजच अपलोड करते. सो दॅट हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, आपल्या त्या पार्टनरला तर इमिजिएट शेअर करा. वुमन्स डेच्या दिवशी असं मुहूर्त समजा, बसा, बोला, सॉर्ट आउट करून घ्या. माझ्यासारख्या तज्ज्ञांकडनं प्रोफेशनल हेल्प घ्या. नातं खूप किचकट होऊन बिघडून तुटातूट होणार किंवा ते असं ड्राय सेक्सलेस मॅरेज, नुसतंच मॅरेज सर्टिफिकेट टंगलेली आहे किंवा त्या फाईलमध्ये पडलेली आहे, आधार कार्ड पासपोर्टवर मॅरिड हा नुसता स्टेटस आहे, पण कधी बेडरूम तुमची बोलते खरं बोलते आहे, ते लिटमस पेपर टेस्ट आहे, तिथं सगळा कोरडपणा पडला आहे, तिथं सगळा असा, तिथं काहीच अशी नमी अगर नहीं है तो काम करना चाहिए, उस पर बात करना चाहिए, बात करके प्रोफेशनल हेल्प लेके सॉर्ट आउट करना चाहिए. अँड दॅट्स हाऊ लव्ह इज मेड सिम्पल. आपल्या बायकांमध्ये ना सगळ्यात सुंदर ताकद, सगळ्यात पॉवरफुल ताकद आहे. आपल्याला गोष्टी सोप्या करता येतात आणि आपल्याला आपल्यात मुळातच इतकं प्रेम आहे की आपल्याला ते प्रेम सोपं करता येतं आणि ते केलंच पाहिजे. सो टुमॉरो इज वुमेन्स डे. आज प्रण घेऊया आपण सगळ्या बायकांनी की मला सेक्स पाहिजे तर कसा पाहिजे, मला नाही पाहिजे तर का नाही पाहिजे, ह्याच्यावर शांततेत प्रेमाने बोलू आणि आपल्या पार्टनरला समजून घेऊ आणि मग समजावू. Together, let's make love simple. Thank you for watching this video till the end. I am Dr. Sabia, India's leading sex and relationship coach, and you are watching Sex Coaching with Dr. Sabia, making love simple. Channel subscribe करा आठवणीनं आणि notification on ठेवा. Once again, happy Women's Day.